हे केवळ एक पाण्याचे तळे नव्हते, तर हा लढा होता मानवी अस्तित्वाचा आणि सन्मानाचा। ज्या काळात मुक्या प्राण्यांना पाणी पिमुभा होते, पण माणसाला मात्र जातीवरून केवळ बाबासाहेबांनी एल्गार पुकारला। 20 मार्च 1920 ला महाड साहेबांनीचं पाणी प्राशन केले आणि हजारो वर्षांची गुलामगिरीची साखळी तोडून टाकली। चवदार तळे सत्याग्रहाच्या सर्व क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम। गाथा चवदार तळ्याची भव्य निबंध स्पर्धा। सामाजिक न्याय विभाग संचलित सर्व शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी शाळांच्या मुलामुलींसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करीत आहोत। विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल निंभोरा अमरावतीच्या वतीने या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आम्ही आयोजन करीत आहोत। अमरावती जिल्ह्यातील सर्व मुलामुलींच्या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कळविण्यात येते की शासनाद्वारे निर्देशित चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या खुल्या गटामध्ये जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत आहोत। विद्यार्थ्यांनी यामध्ये सहर्ष सहभाग घेऊन या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या आठवणींचा उजाळा द्यावा व आपले विचार प्रकट करावे, हे आवाहन आणि तुम्हा सर्वांच्या ज्ञानबुद्धी विचार माहिती संग्रह आणि अनुभवाला तुमच्या वाचनाला वाचा फोडण्यासाठी निबंधाचं हे माध्यम तुम्ही नक्कीच वापरायला पाहिजे। मित्रांनो, विजेत्यांचा सत्कार बक्षीस देऊन करण्यात येईल आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल। नोंद घ्यावी की परीक्षक आणि आयोजकांचा निर्णय या बाबतीत अंतिम राहणार आहे। स्पर्धेचे जे विषय आहेत ते आपण एकदा समजून घेऊया। खालील 3 विषयांपैकी एका विषयावर आपल्याला 300 ते 350 शब्दांचा निबंध लिहायचा आहे। पहिला विषय आहे सत्याग्रहाचा उद्देश आणि त्या काळची स्थिती। दुसरा विषय बाबासाहेबांचे जीवन व सत्याग्रहाची प्रेरणा आणि तिसरा विषय आहे पाणी हे जीवन आणि चवदार तळे। मित्रांनो, 27 मार्च 2026च्या आधी आपल्याला हे आपले लिहिलेले निबंध आमच्याकडे पाठवायचे आहे। संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथील वसतिगृह कार्यालयाला ते तुम्हाला जमा करायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला हे इन हाऊसच लिहायचे, तुमच्या निवासी शाळेमध्ये किंवा वसतिगृहामध्येच तुम्हाला तिथेच लिहायचे आहे। आपल्या गृहप्रमुख गृहपाल किंवा मुख्याध्यापकांना द्यायचे आहे आणि इतर आपल्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी हे जमा झालेले सर्व निबंध आपल्या शिपायाच्या किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या हाताने आम्हाला विभागीय वसतिगृह संकुल निंभोरा अमरावती येथे पोचते करायचे आहे 27 मार्च 2026च्या आधी। तर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये आपण नक्की सहभाग घ्यावा आणि गाथा चवदार तळ्याची या भव्य निबंध स्पर्धेचा एक भाग बनावा। तुमचा सहयोग, सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे। सर्व मित्रमैत्रिणी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा। सामाजिक न्याय विभाग संचलित सर्व शासकीय वसतिगृहातील मुलामुलींसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आपण आयोजित करतोय। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपले विचार या विषयावर प्रकट करावे। धन्यवाद।